मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मातोश्री बाहेर आंदोलन। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी, तर सर्व पक्षांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा। आंदोलक रमेश केरे हा भाजपचा माणूस, भाजपकडून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या अंबादास तानवेंचा आरोप। मला बदनाम करण्यासाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन, मात्र त्यांची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय राहणार नाही, मराठा आंदोलनावरून जरांगेंचा इशारा। राज्यात मराठ्यांचं कुठेही आंदोलन नाही, मातोश्रीवर गेलेले आमचे कार्यकर्ते नाहीत, भाजप पुरस्कृत मराठा अभियान सुरू असल्याची टीका। सगळे सोयऱ्यांचा जीआर निघाला तरी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात, निजामी श्रीमंत मराठ्याला धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे मौलवींच्या वेशामध्ये दिल्लीला गेले, दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांना भेटायचे, संजय राऊतांचा आरोप। दिल्लीसारख्या विमानतळावर देशाच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी खेळ चालवलाय, अजितदादा नाव बदलून दिल्लीमध्ये येतात, सरकारनं चौकशी करून गुन्हा दाखल करावा, राऊत आक्रमक। नाव बदलून अजितदादा दिल्लीमध्ये कसे जाऊ शकले, मुंबई आणि दिल्ली विमानतळ आणि एअरलाईन्सची चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी समोर, शिवडीमधून बाळा नांदगावकर, भायखळ्यामधून संजय नाईक, वरळीमधून संदीप देशपांडे तर माहीममधून नितीन सरदेसाई लढण्याची शक्यता।